महाराष्ट्रातला डिझेलचा साठा संपलाय का, किंवा आताच्या घडीला आपल्याकडे किती डिझेल उपलब्ध आहे, असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. नेमकी परिस्थिती काय आहे समजून घेऊयात. संपूर्ण महाराष्ट्राला दररोज साधारणतः 34 दशलक्ष लिटर डिझेलची आवश्यकता असते. मे 2026च्या पहिल्या पंधरवड्यात निर्माण झालेल्या वाढीव मागणीला तोंड देण्यासाठी ऑइल कंपन्यांनी राज्यात तब्बल 502 TKL अर्थात सुमारे 50 कोटी लिटर डिझेलचा पुरवठा केलाय. राज्यातल्या विविध भागात डिझेलचा सध्या तुटवडा निर्माण झालाय हे वास्तव आहे. पंपांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. काही ठिकाणी तर रात्रभर पंपांवरच शेतकरी ठाण मांडून बसलेत. दिवसभर रांगेत राहूनही अनेकांना डिझेल मिळत नाहीये. ऐनवेळी साठा संपल्याचं सांगितलं जातं. यातून निर्माण झालेल्या त्वेषातून काही ठिकाणी मारहाणीच्याही घटना घडत आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं जमिनीची नांगरणी आणि मशागत करण्यासाठी आता एकरी 3000 रुपये द्यावे लागतात. अगोदरच अवकाळी पाऊस आणि आता पिकांना दर मिळत नसल्यामुळं शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि त्यातच डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढल्यामुळं आणखी आर्थिक संकटात सापडलाय. जमिनीची नांगरणी आणि मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी पंपावर ड्रम घेऊन रांगेत उभे राहिल्याचं चित्र आपण पाहतोय. आधी तुम्हाला पैसे दिले की लगेच डिझेल मिळायचं, पण आता तुमच्याजवळ सातबारा असणं देखील बंधनकारक केलेलं आहे. तिकडे परभणीमध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांना सातबाऱ्याची अट घातली आहे. डिझेल अभावी ट्रॅक्टर बंद पडलेले आहेत. परिणामी शेतामधील मशागतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. आगामी 10 दिवसांनंतर होणारी पेरणी देखील धोक्यात आली आहे. दुसरीकडे मात्र राज्यात डिझेलचा मोठा तुटवडा नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे. राज्यातला शेतकरी आधीच कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. त्यात महागाई वाढल्यानं खताचे दरही प्रचंड वाढलेत. मशागतीसाठी ट्रॅक्टरला लागणारं डिझेलही महागलेलं आहे. शेतकऱ्याची चारही बाजूनं कोंडी झालेली आहे. अस्मानी संकटाच्या आधीच आपल्या बळीराजाला आता सुलतानी संकटाचा सामना करावा लागतोय हे मात्र वास्तव आहे.